अरे हा कोण माणूस विशाल उर्फच्या नावाची पाठी घेऊन उभा आहे? रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. जसं की तुम्हाला माहितच आहे, मी गेलो होतो दिल्लीला आणि दिल्लीला येताना मला वाटलं बायकोसाठी काहीतरी घ्यावं गिफ्ट. मग काय तर गिफ्ट घ्यायला गेलो तर खरं, पण प्राइस बघून माझी चांगलीच वाट लागली. एअरपोर्टला वस्तूंची प्राइस बघून म्हणलं ते न घेतलेलंच बरं, कारण त्या वस्तूच्या प्राइस होत्या आवाच्या सवा. आणि मग मी म्हणलं अरे मग कशाला घेतो भावा. वस्तू बघता बघता वेळ कसा गेला ते कळालंच नाही आणि आमचा झाला फ्लाईटचा टाइम आणि त्यातच आला दुष्काळात 13वा महिना. आमचा गेट नंबर होता 62 आणि आम्ही होतो गेट नंबर 1 वर. आम्हाला झालं होतं लेट आणि आम्ही निघालो पळत थेट. आम्ही पोहोचलो गेट वर आणि बघतो तर काय फ्लाईटच झाली होती लेट आणि त्यातूनच पळून पळून आला होता खूप घाम. फ्लाईट तर झाली होती लेट, म्हणलं करावा थोडा आराम करावा म्हटलं तर खरं, पण बघतो तर काय लोक आधीच तिथं झोपलेले होते. म्हणलं जाऊ द्या मरू द्या, आपण घेऊ दुसरीकडे बसून. बसलो तर खरं, पण मागं रेलायलाच काय नव्हतं. म्हणलं असलं कसली ही खुर्ची. त्यानंतर झाली आमच्या फ्लाईटची वेळ आणि आम्ही निघालो फ्लाईट कडे. त्या लोकांनी तर बोर्डिंग पास चेक करायला लगेच केली सुरुवात. बोर्डिंग पास चेक करून आम्ही निघालो फ्लाईट कडे. दिल्ली एअरपोर्ट मात्र खूपच भारी दिसत होतं. थोडं इकडे तिकडे बघावं म्हटलं आणि यांनी तर काय परत केली बोर्डिंग पास चेक करायला सुरुवात. त्यांना म्हणलं जाऊ दे मरू दे. आमच्या प्लेनचं टर्बाईन बाहेरून खूपच मोठं दिसत होतं. लगेचच आम्ही निघालो प्लेन मध्ये जाण्यासाठी. पुढे काय झालं हे बघण्यासाठी मित्रांनो पहा उद्याचा ब्लॉग. तोपर्यंत तुम्ही काय फॉलो करून.